म्हणजे सैराट यशस्वी होण्यामागं आमची लोक आहेत, आपली लोक आहेत, मार्केट आमचं आहे, पैसे आम्ही दिले पाहिजे आणि याच्यासाठी आपली पर्यायी चित्रपटसृष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि खरंच बौद्ध आयडेंटिटी घेऊन काम करणं हे तितकं सोपं नाही. म्हणजे यातले अनेक दिग्दर्शक तर मुखवटे घातलेले दिग्दर्शक आहेत, मी ज्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही. आतापर्यंत या मागच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये 60 पेक्षा अधिक चित्रपट केलेले आहेत आणि त्या 60 पैकी जवळजवळ 20-22 चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड. मला माझे विचार टाकून जगतात येणं अवघड आहे आणि त्यामुळे मी माझ्या विचारांचेच या इंडस्ट्रीत काम करतो. अनेक नवीन आलेले कलावंत आता स्टार आणि सुपरस्टार फक्त त्यांच्या जात व्यवस्थेने त्यांच्यासाठी एक छान व्यवस्था करून ठेवली आहे, त्यामुळे ते मोठे होऊ शकले. आजही जात हा फॅक्टर तेवढ्याच ताकदीनं काम करतो जेवढा तो पूर्वी करत होता. आणि माझ्यासारखा एका झोपडपट्टीत राहणाऱ्या दलित समाजात किंवा बौद्ध कुटुंबात जन्मलेल्या मुलाला चित्रपट सृष्टीमध्ये येऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं हे स्वप्नवत होतं. आयुष्यात असं काहीतरी काम करायचं की जेणेकरून आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं नाव हे अभिमानानं घेतलं गेलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय चित्रपट सृष्टीतील एका ग्रेट व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहोत, ज्यांनी दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक या भूमिकेतून गेली 30 वर्षे चित्रपट सृष्टीत योगदान दिले आहे. सैराट, फॅन्ड्री, कासव, ट्रिपल सीट, सूरसपाटा, निळकंठ मास्तर अशा 50 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे. यासोबतच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, प्रभात पुरस्कार, नृत्य जीवन गौरव पुरस्कार, कला गौरव पुरस्कार, अलवसा पुरस्कार, सम्यक पुरस्कार असे 150 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. तसे आदरणीय संतोष संखत सर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आदरणीय संतोष संखत सर आपल्याशी चर्चा करणार आहेत. सुरुवातीला मी इंट्रो मध्ये जी माहिती दिली, सरांचा इंट्रो त्यातून तुम्हाला मिळालेला आहे. तो आता आपण प्रमुख मुलाखतीला सुरुवात करूयात. सर, चित्रपट सृष्टी हा भारतीयांच्या अतिशय आकर्षणाचा आणि आवडीचा विषय. अशा चित्रपट सृष्टीमध्ये काम मिळणे हे अतिशय अवघड काम मानलं जातं आणि त्यामध्ये टिकून राहणे त्यापेक्षा कठीण काम होऊन जातं. तर या चित्रपट सृष्टीमध्ये आपण कसा प्रवेश केला, आपला सुरुवातीचा प्रवास कसा होता, याबाबत आमच्या दर्शकांना थोडक्यात माहिती द्या. ओके, ऍक्च्युली माझं या चित्रपट सृष्टीत येणं हे करता ऍक्सिडेंटल नव्हतं, पण त्याला खूप महत्वाची कारणं होती. याला पार्श्वभूमी माझ्या वडिलांपासून आहे. खरं म्हणजे एक कला क्षेत्रातला वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला. माझे वडील शाहीर भीमराव संखत, जे आंबेडकरी विचाराचं प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने आयुष्यभर आंबेडकरी विचारांची गाणी लिहित होते. कवी राजानंद गडपायले, ज्यांना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र दिलं होतं की राजानंद गडपायलेंनी जे बाबासाहेब आंबेडकरांसमोर गाणी सादर केली होती, बाबासाहेबांच्या आणि चळवळीच्या कौतुकास किंवा विचाराच्या आणि प्रबोधनाची, त्यातनं बाबासाहेब आंबेडकर खूप इम्प्रेस झाले होते आणि त्यांनी एक पत्र लिहून दिलं होतं की त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की राजानंद गडपायले आणि त्यांच्या टीमनी माझ्यासमोर जे सादरीकरण केलंय ते सादरीकरण खूपच समाजाला आवश्यक असणारं सादरीकरण आहे. त्यांनी त्यांची ही कला अशाच पद्धतीने जपावी आणि पुढे घेऊन जावी. त्यांच्या या कलेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि ते पत्र आजही राजानंद गडपायलेंच्या सर्व गाण्यांच्या पुस्तकाच्या मागे छापलेलं आहे. आणि ते पुस्तक आणि राजानंद गडपायले यांच्या संपर्कात वडील असल्यामुळे आणि माझ्या आजोबांचाही वारसा वडिलांचा असल्यामुळे वडील आयुष्यभर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतात किंवा त्यांच्यामुळे मला त्यांच्या बरोबर राहायला, गायला, वाजवायला किंवा अनेक सांस्कृतिक क्षेत्रातल्या गोष्टी करायला एक लहानपणापासूनच आवड निर्माण झाली. मी ज्या वस्तीमध्ये जन्मलो ती वस्ती पुणे शहरातली अत्यंत बकाल वस्ती, ज्याला काशेवाडी म्हणून संबोधलं जातं, त्या वस्तीचं नाव, ती आजही त्या ठिकाणी आहे. आणि त्या वस्तीचं नाव एवढं विचित्र पद्धतीने लोकांमध्ये काय त्याला म्हणू ना की एक पद्धतीने त्याची ओळख अशी झाली की पुणे शहरात कुठेही काही चोरी झाली, काही गुन्हा घडला, काही अपरिचित किंवा काही विचित्र गोष्ट घडली तर त्या वस्तीमधली मंडळी त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असतील अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने पेपरला येतात.
या सगळ्यामधून त्या वस्तीचं वातावरण खूप वाईट होतं. आणि ज्या विहारामध्ये मी जात होतो, त्या विहारामध्ये सातत्याने चांगले चांगले प्रवचन व्हायची आणि चांगले वक्ते यायचे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा वारसा वडिलांच्या गाण्यामधून पण माझ्याकडे येत होता, वामनदादाच्या गाण्यातनं माझ्याकडे येत होता, राजानंद गडपालेंच्या गाण्यातनं. आणि मी त्यामुळं माझ्या मेंदूमध्ये एक गोष्ट निश्चित केली होती, की आयुष्यात असं काहीतरी काम करायचं, की जेणेकरून आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं नाव हे अभिमानानं घेतलं गेलं पाहिजे पुढच्या आयुष्यामध्ये. आणि तो मार्ग मला आंबेडकरी चळवळीमुळे, त्या विहारांमुळे, वडिलांच्या याच्यामुळे त्या झोपडपट्टीत एवढ्या वाईट विचित्र अवस्थेत असून सुद्धा सारखा खुणावत होता. आणि त्यामुळं मी माझे जे जवळपासचे सगळे मित्रमंडळी होते ना, ते सगळे एक तर गुन्हेगार होते. चोरी करणं, पाकीट मारणं, चेन स्नॅचिंग करणं, छोटे मोठे गुन्हे करणं, मर्डर, हाफ मर्डर, हे त्यांच्यासाठी रोजचं होतं. आणि त्यांच्या सानिध्यात माझं लहानपण गेलंय. एकतर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, की तुला यांच्यापासून झालं तर चांगलं करता येईल किंवा मग तुला या मुलांना सुधारावं लागेल, तर तू पुढे जाऊ शकतो. नाहीतर ते तुला बिघडवून टाकतील. तर मग त्यांना सुधारवण्याच्या दृष्टीने एकच कॉमन दुवा होता आणि तो म्हणजे डान्स करणं. आम्ही सगळे खूप चांगले डान्स करणारे होतो. आणि मग हळू त्यांना एकत्रित घेऊन, याच गुन्हेगार पोरांना एकत्रित घेऊन मी नृत्याचा एक संच उभा केला, एक ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातनं सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. आणि त्या ग्रुपच्याच माध्यमातून एक, दोन करत करत जवळजवळ 250-300 मुला-मुलींचा पुण्यातला सगळ्यात मोठा डान्सर ग्रुप मी जमा केला आणि त्यांना नृत्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि याच नृत्याच्या याच्यातनं अनेक वेगवेगळे कार्यक्रम करत करत असताना हळूहळू चित्रपट विभागाची माझी ओळख झाली. आणि 10वी फ नावाचा जो अ, या भारतातल्या सगळ्यात लिजंड असणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा 10वी फ नावाचा सिनेमा होता. त्या 10वी फ नावाच्या सिनेमाला त्यांना बॅक डान्सर्स पाहिजे होते. त्या बॅक डान्सर्स साठी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी. आणि सुमित्रा भावे एकूण माझ्या नृत्यानं प्रभावित झाल्या, एकूण माझ्या सगळ्या कलेने प्रभावित झाल्या आणि त्यांनी मला त्या 10वी फ मध्ये अभिनयाची पण संधी दिली आणि मला त्या सिनेमाचं नृत्य दिग्दर्शन करण्यासाठी तू आमची मदत कर, अशा पद्धतीने त्यांनी मला विनंती केली. आणि त्या सिनेमाच्या नृत्य दिग्दर्शनापासून माझा खऱ्या अर्थानं या चित्रपटातला प्रवास 1998 साली सुरू झाला. सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही कशा वस्तीतून आलात आणि वंचित घटकातून तुम्ही आलात. तर अशा समाजातून, अशा वस्तीतून येऊन चित्रपट सृष्टीत नाव कमवणे हे किती आव्हानात्मक होतं आणि तुम्ही त्याच्यावरती कशी मात केलीत? अ, खूप चांगला प्रश्न विचारला खरं तर तुम्ही. खरं तर जो काळ आणि ज्या काळामध्ये हे सगळं घडत होतं, त्या म्हणजे आत्ताच्याही काळात ती गोष्ट खूप अवघड आहे खऱ्या अर्थानं. पण त्या काळात तर ती आणखीनच अवघड होती. म्हणजे साधारण 30 एक वर्षापूर्वी माझ्यासारखा एका झोपडपट्टीत राहणाऱ्या दलित समाजात किंवा बौद्ध कुटुंबात जन्मलेल्या मुलाला चित्रपट सृष्टीमध्ये येऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं हे स्वप्नवत होतं. म्हणजे हे माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक कलावंतांसाठी हे स्वप्नच होतं, की या क्षेत्रात येऊन आपण आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकतो किंवा स्वतःचं एक नाव या ठिकाणी ब्रँड तयार, हे स्वप्नातही विचार करण्यासारखं नव्हतं. कारण लोक म्हणतात, की जातीय व्यवस्था संपलेली आहे किंवा जात व्यवस्था पूर्णपणे संपलेली आहे. आता कुठं जातीयवाद केला जातो? आता कुठं म्हणजे जातीच्या अनुषंगानं किंवा याच्या अनुषंगानं कोणाला हिणवलं जात नाही, शिनवलं जात नाही किंवा त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात नाही. ही गोष्ट दिसायला जरी शाश्वत रूपानं चांगली वाटत असली, खरी वाटत असली, तर प्रत्यक्षात तसं नाही. आजही जात हा फॅक्टर तेवढ्याच ताकदीनं काम करतो, जेवढा तो पूर्वी करत होता. आणि उलट मला असं वाटतं, की आता त्या फॅक्टरची ताकद थोडीशी वाढलेली दिसते. म्हणजे पूर्वीच्या काळी हा जो फॅक्टर होता, तो उघडपणे राबवला जायचा, जात फॅक्टर. म्हणजे जातीच्या अनुषंगानं लोकांना उघडपणे नागवलं जायचं, वागवलं जायचं, त्यांना हिणवलं जायचं, शिनवलं जायचं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे. पण आता एक हिडन पद्धतीने, एक काय त्याला म्हणतात ना, वेगळ्याच पद्धतीने छान एक चांगल्या व्यसनामध्ये, जसं आपण म्हणू ना, की चॉकलेटचं रॅपर सुंदर केलं जातं. आतमध्ये काय आहे हे आपल्याला खाल्ल्याशिवाय कळत नाही. तर ती जात वास्तव आणि ती जात व्यवस्था आजही तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच तीव्र पद्धतीने काम करते. ती काही प्रमाणात सौम्य झालेली आहे. जसं जसं जागतिक लेवलला आपण जातोय, जग आणि आपण सगळे ग्लोबलाइज होतोय, त्या दृष्टीने सोशल मीडिया आला
किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जग जोडलं गेलंय, म्हणून त्याची क्षमता, शिथिलता किंवा याची तीव्रता थोडी कमी झाली आहे. पण अजूनही जात फॅक्टर हे तेवढ्याच परिणामकारकरित्या काम करतं आणि त्या क्षेत्रामध्ये मला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खूप अ, प्रचंड प्रयत्न करावे लागले. मी आज 30 वर्ष झालं याच्यासाठी लढतोय, झगडतोय. आज एवढे पुरस्कार मिळाल्यानंतर, एवढे सिनेमे झाल्यानंतर अ, माझी जी स्टेज माझी 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 जी स्टेज असायला पाहिजे, ती स्टेज आणि एका नवीन असणाऱ्या कलावंताची स्टेज याच्यामधले खूप अंतर मी सांगू शकतो. अनेक नवीन आलेले कलावंत आता स्टार आणि सुपरस्टार आहे. फक्त त्यांच्या जात जात व्यवस्थेने त्यांच्यासाठी एक छान व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे ते मोठे होऊ शकले. कदाचित माझा समाज आणि माझ्या सभोवतालची जी काही व्यवस्था आहे, ती तेवढी सक्षम नाहीये. म्हणजे माझ्या समाजातले म्हणजे इव्हन माझ्या आईला सुद्धा अजून माहिती नाही कला दिग्दर्शन म्हणजे नेमकं. माझ्या आईला ज्यावेळेस एवढंच कळतं, की तिला कुणी विचारलं, की तुमचा मुलगा काय करतो? आई म्हणते, की माझा मुलगा सिनेमात काम करतो. तो टीव्हीवर येतो. त्याला भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत आणि सैराट सिनेमा त्यांनी बनवलेला आहे किंवा फॅन्ड्री सिनेमा त्यांनी बनवलेला. याच्या पलीकडे कला दिग्दर्शन करतो हे माझ्या आईला अजून माहिती नाही. त्यामुळं कला दिग्दर्शनाचं मूल्य, नृत्य दिग्दर्शनाचं मूल्य किंवा कंटेंट डिझायनिंग, डिरेक्टर, आर्ट डिरेक्टर आणि कोरिओग्राफर म्हणून मी जे काही काम केलंय, त्या कामाचं व्हॅल्यू मला माहिती आहे आणि माझ्या बरोबर असणाऱ्या कलावंतांना माहिती आहे. माझ्या समाजाला ते कळायला कदाचित आणखी थोडासा वेळ लागेल आणि त्यामुळे माझा दुहेरी स्ट्रगल आहे. म्हणजे मी इथल्या व्यवस्थेशी पण लढतोय, कारण इथल्या व्यवस्थेशी तर लढायचं असेल, तर तुमचे विचार तुम्हाला घरी ठेवून यावे लागतील. आणि मी उघडपणे माझ्या विचारांना घेऊन जगतो आहे, भिडतो आहे, लढतो आहे. मला माझे विचार टाकून जगताच येणं अवघड आहे आणि त्यामुळे मी माझ्या विचारांसहित या इंडस्ट्रीत काम करतो. त्यामुळे माझी आव्हानं खरं तर जर थोडी जास्त वाढलेली आहे आणि त्याचे परिणाम मी भोगलेले आहेत. म्हणजे आत्ताही भोगतोय असं काही नाही, की ह्या जातवास्तवाबद्दल किंवा ह्या इंडस्ट्रीबद्दल उघडपणे व्यक्त होणं ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि ती मी छातीठोकपणे करतोय कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मला ती ताकद दिली आहे. आणि बुद्धांच्या अ, सत्य बोलण्याला मी अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करतो. आणि उघडपणे, निर्भीडपणे बोलणं, सत्य बोलणं, ही गोष्ट मला चळवळीकडून मिळाली. ती गोष्ट मी सोडून सरेंडर होऊन या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकत नाही. नुकसान होतंय त्याच्यामुळे, लेट होतोय माझ्या आयुष्याला, करिअरला, या सगळ्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला लेट झाला. पण मी जे पण काही काम केलं ते खूप स्वाभिमानानं जगाला छातीठोकपणे सांगू शकतो, की हे काम मी केलेलं आहे आणि त्या कामाचा एक बेंचमार्क मी सेट केलेला. ग्रेट सर. तुम्ही आता सांगितलं की तुमचा 30 वर्षांचा अनुभव फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. तुम्ही जवळपास 40 चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शन केलं, काही काही चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केलं. पण सर्वाधिक चर्चा झाली निळकंठ मास्तर, सैराट, फॅन्ड्री अशा बरोबर. कमर्शियल सिनेमांची बहुतेक जास्त चर्चा झाली. तर या चित्रपटांमध्ये काम करताना सर तुमचा अनुभव काय होता? प्रत्येक सिनेमाचा खरं तर वेगळा अनुभव होता. म्हणजे मला या गोष्टीचं पण खूप चांगलं वाटतं, अभिमान पण आहे या गोष्टीचा, की मला खूप चांगले सिनेमे करण्याची संधी मिळाली. म्हणजे ज्याला म्हणून नाही कमर्शियल सिनेमा ज्याला म्हणतात ना, तो कमर्शियल सिनेमा पण मी केला. म्हणजे आज मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणारा जर सिनेमा असेल, तर तो सैराट आहे. सगळ्यात जास्त कमाई करणारा 125 करोड रुपये ज्या सिनेमाने कमवले, तो सिनेमा सैराट आहे. ज्याचं रेकॉर्ड आहे. ज्याचं रेकॉर्ड कदाचित अजून पुढची 5-10 वर्ष मोडेल का, याच्यात शंका आहे. म्हणजे एवढ्या ताकदीचा सिनेमा कमर्शियल तो मी केलेला आहे आणि त्याचबरोबर कासव असेल, दहावी असेल, वास्तुपुरुष असेल, देवराई असेल, नितळ असेल, बाधा असेल, संहिता असेल, अ, अस्तू असेल, यांच्यासारखे राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्याला आर्ट फिल्म म्हणतो ना आपण, त्या आर्ट फिल्म सुद्धा मी केलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत या मागच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये 60 पेक्षा अधिक चित्रपट केलेले आहेत आणि त्या 60 पैकी जवळजवळ 20-22 चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार आहे. आणि त्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या ख्याती असणाऱ्या सिनेमांचा मी भाग होऊ शकलो. ही खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचीच पुण्याई आहे. कारण त्यांनी जर काय म्हणतात ना, भारतामध्ये एक सामाजिक क्रांती केली नसती, तर कदाचित माझ्यासारखा कलावंत आजही कुठेतरी गावकुचातच त्या चौकटीमध्ये हलगी वाजवत बसला किंवा चांबड्याची वाद्य वाजवत तिथली तिथली भजनं, तिथली तिथली गाणी म्हणत बसला असता.
पण ह्या जागतिक दर्जाची कलाकृती ज्या ठिकाणी सादर केली जाते त्या विश्वामध्ये, ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये मी कदाचित आलो नसतो. आणि हे सगळं करण्याचं मला खूप भाग्य मिळालं. प्रत्येक म्हणजे इंडस्ट्रीतल्या अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर मी काम केलेलं आहे. काही नवीन दिग्दर्शकांबरोबर काम केलं, अनेक दिग्गज असणाऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. तर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. प्रत्येकाचं पडद्यावरती चित्रपट सादर करतानाचा विचार वेगळा आहे आणि प्रत्यक्षात आयुष्य जगतानाचा विचार वेगळा आहे. म्हणजे यातले अनेक दिग्दर्शक तर मुखवटे घातलेले दिग्दर्शक आहेत, मी ज्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही, पण ते सिनेमामध्ये खूप चांगल्या गोष्टी मांडतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्या तशा गोष्टी त्या स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करत नाही. म्हणजे पंचशील त्रिसरण आपण म्हणतो, हुंसावाद वीरमणी सिक्कापदम समाधी आली, आणि हाच माणूस बाहेर जाऊन इमिजिएटली खोटं बोलतो. तशाच पद्धतीतले अनेक दिग्दर्शक मी पाहिलेले आहेत की जे सिनेमात खूप चांगली भाषा, सामाजिक भाषा बोलतात, सगळ्या पद्धतीची भाषा बोलतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन तसं होत नाही. आणि मला असं वाटतं की खूप सिनेमा प्रभावी माध्यम आहे आणि हे माध्यम समाज प्रबोधन करणार आहे, समाजात बदल घडवून आणणार आहे. म्हणजे समाज घडवण्याचं आणि समाज बिघडवण्याचं दोन्ही काम ऍट अ टाइम करणारं जर सगळ्यात सशक्त माध्यम कुठलं असेल, जे तुमच्या मेंदूवर, तुमच्या मनावरती सखोल आणि दीर्घकाळाचा परिणाम करतं, ते माध्यम म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम. सिनेमा, टीव्ही या सगळ्या माध्यमांवरती मोठ्या पद्धतीने पकड इथल्या चुकीच्या विचारांच्या लोकांनीच करून ठेवलेली आहे आणि त्यामुळं इंडस्ट्रीचं तेवढं नुकसान पण झालेलं आहे. तर त्यामुळे मी समान पातळीवर सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. मला प्रत्येकाचा एक खूप चांगला वाईट दोन्ही पद्धतीचा अनुभव आलेला. मग सर, आंबेडकरी चळवळीचे कलावंत चित्रपटसृष्टीत आहेत का? आणि बौद्ध आयडेंटिटी उघडपणे घेऊन काम करणं हे शक्य आहे का चित्रपटसृष्टीत? खर तर आंबेडकरी कलावंत मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीत आहे. म्हणजे मी जर नावं घेतली तर एवढी मोठी मोठी नावं निघतील. म्हणजे मी जे माझ्या 25-30 वर्षाच्या अनुभवात एक गोष्ट सांगतो. चित्रपटसृष्टीमध्ये दोन पद्धतीची कामं असतात. एक काम जे असतं जे पडद्यावरती दिसणार असतं, ज्याच्यामध्ये हिरो असतील, हिरोईन्स असतील, किंवा जे पडद्यावरती आपलं कलाकृती सादर करणारे कलावंत आहेत ते अभिनेते ज्याला म्हणून. आणि दुसरे जे पडद्याच्या मागे असतात, जे तंत्रज्ञ आहेत, टेक्निशियन्स आहेत, दिग्दर्शक आहेत, कला दिग्दर्शक आहेत, मेकअप मन आहेत, साऊंड डिझायनर आहेत, एडिटर आहेत, प्रोडक्शनवाले, अशी बरीचशी मंडळी जे पडद्याच्या मागे काम करतात. आणि त्या पडद्याच्या मागे काम करणाऱ्या लोकांमध्ये सेटिंग बॉयज आहे, स्पॉट बॉयज आहेत, हेल्पर्स आहेत, कार्पेंटर आहेत, पेंटर आहेत, असे हजारो लाखो लोक काम करतात. तर पडद्यामागं जी काम करणारी लोक आहेत त्या 60-70% लोकांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जर कोणाचं असेल त्या आंबेडकरी कलावंतांचं. या दलित बहुजन समाजातले सगळे कलावंत पडद्याच्या मागे काम करतात आणि पडद्यावरती काम करणाऱ्यांच्या कलावंतांची संख्या तितकीच मोठी आहे. सिद्धार्थ जाधव सारखा सुपरस्टार हा आंबेडकरी कलावंत आहे, बौद्ध कलावंत आहे, भाऊ कदम आहे, दत्तू मोरे आहे, गौरव मोरे आहे, वनिता खरात आहे, जयवंत भालेकर आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलं तर पा रणजित सारखा मोठा दिग्दर्शक हा बौद्ध आहे. मेघा घाडगे सारखी आमची बहीण प्रचंड ताकदीनं ह्या सगळ्या सादरीकरणात अभिनय आणि नृत्य क्षेत्रात काम करते. जयवंत भालेकर सारखा प्रचंड मोठा ताकदीचा हास्य सम्राट म्हणून ज्याला कलावंत तो. अशी खूप कलावंत, म्हणजे मी नितीन ढापसे सारखा आमचा मित्र आंबेडकरी बौद्ध दिग्दर्शक आहेत. अनेक लोक, अनेक कलावंत या आंबेडकरी समूहात येतात, आंबेडकरी विचार प्रवाहाला पुढे घेऊन जातात, असे कलावंत आहे. आणि खरंच बौद्ध आयडेंटिटी घेऊन काम करणं हे तितकं सोपं नाही. म्हणजे मी एका दृष्टीने मला शिंदे कुटुंबियांचं खरं खूप कौतुक आणि अभिमान पण वाटतो की आदर्श शिंदे असतील, आनंद शिंदे असतील, मिलिंद शिंदे असेल, उत्कर्ष शिंदे असतील, या सगळ्या शिंदे कुटुंबीय अगदी प्रल्हाद शिंदेपासून त्यांची ज्या पद्धतीनं कौटुंबिक एक पार्श्वभूमी आपण पाहिलं तर हे प्युअरली आंबेडकरी विचारबुद्धीनं स्वतःची आयडेंटिटी घेऊन या क्षेत्रामध्ये काम, आणि ते कधीच घाबरत नाही. ते छातीटोकपणे आपण आंबेडकरी आहोत आणि हे न लपवता काम करतात. पण खूप सारे कलावंत अशा आहेत की ज्यांना भीती वाटते की अरे मी जर या क्षेत्रामध्ये या विषयातला किंवा या समाजातून आलोय किंवा मी आंबेडकरी बोलतोय असं जर कळलं तर माझी कामं जातील, अशी भीती अनेक कलावंतांना आहे. आणि ती गोष्ट खरी पण आहे की अनेक कलावंतांची कामं ती फक्त आंबेडकरी विचार प्रवाहामध्ये किंवा समतेची भाषा बोलतात आहे, इथल्या अंधश्रद्धा, रूढीवादी, परंपरावादी, दैववादी कर्मकांडाला नाकारतात आहे, म्हणून त्यांच्या भूमिका नाकारलेल्या.
अनेक म्हणजे मी किरण मानेंना हे आंबेडकरी कलावंतच मानतो, कारण ते जरी आंबेडकरी समाजातले नसले तरी आंबेडकरी विचारांचे खरे कलावंत आहेत. आणि निर्भीडपणे सत्याची कास धरून आज फुले शाहू आंबेडकरी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम किरण मानेसारखा एक ताकदीचा कलावंत करत आहे. तर त्यामुळे कलाकारांना खूप अडचणी पडतात आणि ह्या कलाकारांच्या अडचणी जर दूर करायच्या असतील आपल्याला, म्हणजे यांना छातीतोकपणे जर पुन्हा एकदा आंबेडकरी म्हणून मिरवण्याची किंवा समाजामध्ये ताठ मानेने जगण्याची जर एक ताकद आपल्याला द्यायची असेल, तर आपल्याला आंबेडकरी समूहाला तेवढं मोठं काम त्यांच्या समोर तयार करून द्यावं लागेल, की हे काम करा आणि स्वाभिमानानं करा. म्हणजे आपण त्यांना सांगतो की तिकडचं काम करू नको. आपल्या विचारांच्या विरुद्ध आणि विसंगत असणारं काम करू नका. मग घरी बसून त्यांचं नुकसान करण्यात काहीच अर्थ नाही. मग त्यांना आवश्यक असणारं काम पण आपण दिलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी आपली पर्यायी चित्रपटसृष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या पर्यायी चित्रपटसृष्टीसाठी गेली 8 वर्ष मी सातत्यानं काम करतोय. हळूहळू या मुलाखतीत कदाचित त्याच्या संदर्भात मी आणखीन विस्तृत बोलेल. पण हे खूप चॅलेंजिंग आहे. आंबेडकरी आणि बौद्ध आयडेंटिटी घेऊन या क्षेत्रात काम करण्याला धमक लागते, हिंमत लागते. इथे तुम्हाला अनेक वेळा उपाशी राहावं लागेल, अशी वेळही तुमच्यावर येते. अनेक वेळा लोकांचे अपमान सहन करावे लागतील, अनेक वेळा लोक तुम्हाला चालू प्रोजेक्ट मधून काढून टाकतात. पण तुमच्यात ती हिंमत तेवढी पचवण्याची पाहिजे आणि ती हिंमत असल्यामुळे कदाचित गेली 30 वर्ष मी या इंडस्ट्रीत टिकलोय आणि स्वतःचं अस्तित्व घडू शकलो. सर, आता तुम्ही सांगितलं की पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही बहुजन कलावंत आहेत आणि आर्टिस्ट वगैरे आहेत. मग सर, इतकं सगळं असताना जिथं इंडस्ट्रीमध्ये हजारो लाखो वेब सिरीज बनत आहेत, चित्रपट बनत आहेत, नाटक बनत आहेत, मग बौद्ध समाजाची संस्कृती किंवा आंबेडकरी चळवळ ही ताकदीनं का मांडली जात नाही? म्हणजे सम्राट अशोकासारखा जो अर्ध्या जगाचा मालक होता, त्या करेक्ट. सम्राट अशोकाबद्दल एखादी चित्रपट, एखादा वेब सिरीज किंवा एखादी मालिका का बनत नाही? किंवा मागे एक महात्मा फुलेंबद्दल सिरियल बनली, अतिशय चांगली सिरियल बनवण्यात आली, पण पैशाअभावी ती सिरियल बंद करण्यात आली. बरोबर. तर हे पुरोगामी महाराष्ट्रात असं होतं. तर याच्या मागे नेमकी कारणे काय असतील सर? मला खूप खेदानं सांगावंसं वाटतं की आपल्याकडे जेवढा कंटेंट आहे, म्हणजे जेवढा आंबेडकरी समाजाकडे कंटेंट आहे, ताकदीचा कंटेंट, म्हणजे या समाजाला मी जसं म्हणतं की चित्रपट हे माध्यम समाज घडवणारं माध्यम आहे आणि तितकंच जर त्याला चुकीच्या पद्धतीने वापरलं तर ते समाज बिघडवणारं माध्यम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, ज्या वाक्यामुळं मी या क्षेत्रात खंबीरपणे उभा आहे आणि ते वाक्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य वापरलं की ज्या चळवळीचं मुखपत्र नाही, ज्या चळवळीचं स्वतःचं मुखपत्र नाही, ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे अपंग असल्यासारखी आहे. म्हणजे तुमच्याकडे पंख आहे, तुम्ही उंच भरारी घेऊ शकता, पण तुमच्याकडे ते पंख आणि त्याला जे बळ देणारी विचारशक्ती असूनही तुमचे पंख छाटलेले आहेत आणि तुमच्याकडे जर तसं प्रभावी तुमचं वृत्तपत्र नसेल, मुखपत्र नसेल. आता त्या काळी म्हणजे सम्राट अशोकाचं नाव तुम्ही सध्या घेतलं, तर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये त्या काळचं प्रभावी शस्त्र ही कला होती. चित्रकला, शिल्पकला याच्या माध्यमातून बौद्ध धम्म हा जगाच्या पलीकडे प्रत्येक देशांपर्यंत पोहोचला. ज्या भारतातले बौद्ध धम्म ज्या भारतात उगम पावला तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकला आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय सम्राट अशोकाला जातं आणि सम्राट अशोकानं ते श्रेय सगळ्यात मोठ्या पद्धतीने या भारतातल्या कलावंतांना दिलं. हे भाग्य कलावंतांचं आहे. जर या कलावंतांनी 84,000 लेण्या स्तूप हे कोरलं नसतं, त्या दगडामध्ये ती शिल्प कोरली नसती, त्या दगडांच्या भिंतीवरती त्या अजंठा एलोरामध्ये त्या पेंटिंग्स केल्या नसत्या, तर कदाचित आज ही बौद्ध परंपरा भूमिगतरित्या संपवून टाकण्याचं जे षडयंत्र इथल्या मनुवाद्यांनी केलं होतं ते यशस्वी झालं असतं. पण त्या कलावंतांनी ते कोरून ठेवलं आणि ते आतापर्यंत मागच्या 5-5.5 हजार वर्ष या सगळ्या कला जिवंत आहे. आज जमिनीत कुठेही खोदलं तर त्या कलेचा, त्या कल्चरचा, त्या संस्कृतीचा अंश आपल्याला सापडतो. त्या कलावंतांची पुण्याई आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यू पश्चात म्हणजे आज आपण बघतो की या देशामध्ये लाखो मोठे महापुरुष झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. त्या सगळ्या महापुरुषांच्या बाबतीतला तुम्ही जर एक विचार केला, एक अनालिसिस केलं, तर कुठल्याही महापुरुषांचे फोटो जेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो
आणि इतर सगळ्या महापुरुषांचे किंवा त्या काळच्या तत्कालीन नेत्यांचे फोटो जर आपण पाहिले तर बाबासाहेब आंबेडकरांचा रुबाबदारपणा, त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा करारीबाणा, त्यांचे कपडे, त्यांची हॅट, त्यांचा बूट, त्यांचा कोट हे आपल्याला प्रत्यक्ष त्या फोटोंच्या माध्यमातून दिसतं. आज हे सगळं त्या वेळी असणाऱ्या ज्या फोटोग्राफर्सनी, त्या कलावंतांनी हे फोटोज काढून ठेवले म्हणून बाबासाहेब तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचले. त्या लेण्या ज्यांनी कोरल्या त्या कलावंतांनी शिल्प कोरली, चित्र कोरली म्हणून आजही बौद्ध संस्कृती जिवंत आहे. ते विजन सम्राट अशोकाकडे होतं, तिथल्या राजकीय सत्ताधारी असणाऱ्या एका राजाकडे होतं. ते विजन आता कुठल्याही आंबेडकरी नेत्याकडे नाही. हे मला अत्यंत खेदानं सांगायचं होतं की आपल्या आंबेडकरी नेत्यांकडे सांस्कृतिक धोरणच नाहीये. आणि मुळात सांस्कृतिक किती महत्वाचं सांस्कृतिक भूमिका किती महत्वाची असते याचं गांभीर्य इथल्या नेत्यांना नाही. आणि ज्या नेत्यांकडे ती सांस्कृतिक भूमिका आहे, ते गांभीर्य आहे, त्यांच्याकडे ती यंत्रणा राबवणे इतके कार्यकर्ते आणि तशी लोक नाहीत, याची शोकांतिका. आणि त्यामुळं कदाचित सेम प्रश्न की आंबेडकरी विचारांवरचे कलावंत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आंबेडकरी विचारांचा कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण हे कंटेंट बनवण्यासाठी जे आवश्यक भांडवल लागतं त्याला चांगले ताकदीचे प्रोड्युसर्स लागतात. ते प्रोड्युसर्स आपल्याकडे नाही. आपले राजकीय नेते करोडो रुपये वाया घालवतील निवडणुकांवरती, बॅनर्स लावण्यांवरती आणि मेळावे आणि आंदोलनांवरती. पण ते आंदोलन, ते मेळावे आणि ते लाखो करोडो रुपये तेच जर सांस्कृतिक चळवळीला चांगल्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी गुंतवले तर त्यातनं तयार होणारी कलाकृती ही तुमच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक सगळ्याच पद्धतीच्या विचारांना प्रवाहित करणारी असेल. जसं धम्मचक्र प्रवर्तन झालं तसं तुमचं विचार परिवर्तनाचं चक्र वाढेल, धम्मचक्र प्रवर्तन वाढेल, सांस्कृतिक परिवर्तन, सगळ्या गोष्टींचं प्रवर्तन त्याच्या माध्यमातून गतिमान होईल. ही भूमिका नेत्यांनी घेतली पाहिजे, उद्योजकांनी घेतली पाहिजे. आपले प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योजक आहेत, आपले प्रचंड मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग आहे, म्हणजे IAS मोठ्या मोठ्या ज्याला म्हणून पदांवरती असणारे अधिकारी वर्ग आहे. पण हा अधिकारी वर्ग इथल्या कलावंतांना राजाश्रय देत नाहीये, त्यांच्या कलाकृतींना मदत करत नाहीये. तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये बिझनेस पण आहे, याच्यामध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या उत्पन्नाची साधन आहे. चित्रपट क्षेत्र म्हणजे एंटरटेनमेंट फील्ड हे जे आहे हे जगातला सगळ्यात मोठा ग्रोविंग बिझनेस आहे. हे अडाणींना कळलंय, त्या अंबानींना कळलंय, त्या टाटांना कळलंय. यांनी सगळे चॅनल्स विकत घेतलेले, यांनी सगळ्याच पद्धतीच्या ह्या यंत्रणा स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या आहे. मीडिया त्यांच्या स्वतःच्या ताब्यात ठेवलंय. इथल्या RSSला ते कळलेलं आहे, इथल्या भाजपला ते कळलंय, पण आपल्या नेत्यांना अजिबात कळत नाही. ही शोकांतिका. आणि माझ्यासारखे अनेक कलावंत आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड मोठं विजन आहे. माझ्याकडे मी ज्या विजननी काम करतोय गेली अनेक वर्ष, ते विजन माझ्यासारख्या अनेक कलावंतांकडे आहे. एवढ्या चांगल्या चांगल्या कलाकृती आहेत त्यांच्याकडे, पण त्यांना लावण्यासाठी आवश्यक असणारं भांडवल आपल्या समाजातले कलावंत, उद्योजक, नेते हे पुढे येऊन लावत नाही. मग यांनाही काय आहे, यांना ते एंटरटेनमेंट फॅक्टरवाले सिनेमेच बघाविषयी पण वाटतात आणि बनवाविषयी वाटतात. आपले खूप निर्माते पण आहेत, ते निर्माते येतील आणि इथल्या विचार वैभवाच्या वेगळं एंटरटेनमेंट असणारा सिनेमा बनवतील, त्या सिनेमाला पैसे लावतील, त्या सिरियलला पैसे लावतील, उद्योगधंद्यात वेगळीकडे पैसे गुंतवतील. पण याला उद्योग म्हणून जर आपण पाहिलं तर एक मोठं सांस्कृतिक वैभव उभं राहील आणि त्याचबरोबर एक मोठा उद्योगही उभा राहील. या दृष्टीने आता खरं तर नेत्यांनी, उद्योजकांनी बघण्याची गरज आहे. ते जर झालं तर कंटेंटची कमी नाही आपल्याकडे, एवढा मोठा कंटेंट आपल्याकडे आहे. आणि सांगते काय की आपल्याकडे प्रोड्युसर्स कमी, त्या विजन ठेवणारे प्रोड्युसर. तर आता मागील काही वर्षांपासून आपण पाहतोय की चित्रपट सृष्टीला हे मनोरंजनाचा विभाग न ठेवता राजकीय प्रोपोगंडा चालवण्याचं एक साधन बनवण्यात येत आहे. अनेक चित्रपट मागील 10 वर्षामध्ये येत आहेत की जे समाजाचा मेंदू सडवण्याचं काम करत आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहतास? हे तर खूप म्हणजे समाजाला एक विशिष्ट पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करून दिलं जातं. म्हणजे मला आवर्जून सांगावं वाटतं की आत्ताच्या मी मगाशी जे वाक्य बोललो ते पहिलं पूर्ण करतो की बाबासाहेबांनी जे वाक्य वापरलं ना की त्या काळातलं प्रभावी शस्त्र सम्राट अशोकाच्या कालखंडात चित्रशिल्प होतं.
त्याच्यानंतरच्या कालखंडात जसं लेखणीचा उदय झाला, लिखाणाचा उदय झाला, लिपीचा उदय झाला, तर त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आपापला इतिहास लिहून ठेवला आपापल्या पद्धतीने, तर लेखणी हे सगळ्यात प्रभावी शस्त्र झालं. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या हातात दिलं, की लेखणीसारखं प्रभावी शस्त्र नाही. पण बाबासाहेब आंबेडकर जर आत्ताच्या कालखंडात असते, खरं तर असायला पाहिजे होते, आत्ताच्या कालखंडात जर ते असते, तर आज बाबासाहेबांनी सांगितलं असतं, लेखणीपेक्षाही प्रभावी शस्त्र मीडिया आहे आणि मीडिया आपल्या ताब्यात घ्या. बाबासाहेब आत्ता असते तर कदाचित स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उभे केले असते, स्वतःचं FTI सारखं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट उभं केलं असतं, स्वतःचं नालंदा विश्वविद्यापीठासारखं विद्यापीठ उभं केलं असतं, स्वतःचा मीडिया, स्वतःचे चॅनल, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस या माध्यमातून बाबासाहेबांनी ही चळवळ गतिमान केली आहे. कारण बाबासाहेब हे काळाच्या पुढे बघणारा एक द्रष्टा नेता होता आणि तेच बाबासाहेबांचं विजन खऱ्या अर्थानं आपण आता पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला ह्या पण गोष्टीचा खूप आनंद वाटतो, की तुम्ही स्वतः स्वाभिमानी बाणा नावाचं एक चॅनल चालवता आणि मला माहिती आहे की हे चॅनल चालवताना तुम्हाला किती अडचणींना सामोरं जावं लागत असेल आणि तरी तुम्ही सातत्यानं काहीही झालं तरी तुमच्या विचाराची कुठेही 1% प्रार्थना न करता हे कायमस्वरूपी चालत ठेवलेलं आहे. आणि हे खरंच यालाच म्हणतात चळवळ, की तुम्ही ते सातत्य त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही कुठेही या चळवळीच्या किंवा या मोहाच्या भानगडीत न पडता एक सत्य विचार मांडणारा बाणा, स्वाभिमानी बाणा तुम्ही जगताय आणि तेच आत्ताच्या कलावंतांनी जगलं पाहिजे, जपलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी आता खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचारांचे अनेक सिनेमे तयार होऊ शकतात, वेब सिरीज तयार होऊ शकतात, अनेक सिरियल्स तयार होऊ शकतात, अनेक गोष्टी तयार होऊ शकतात. पण त्याला बाजूला ठेवून आत्ताचा जो मीडिया आहे, तो काश्मीर फाईल सारखा सिनेमा, साबरमती रिपोर्ट सारखा सिनेमा किंवा अनेक उरी नावाचा सिनेमा, अनेक आत्ताचे तो हा काय आहे त्याला कालचक्र नावाचा, हे सगळे मागच्या कालखंडात आलेले मागच्या 5-7 वर्षातले सिनेमे जर बघितले ना, ते चुकीचं विष पेरणारे सिनेमे समाजात आणले जातात. म्हणजे इथल्या महापुरुषांचा विचार बोथट करण्याचं काम करा. म्हणजे बाबासाहेबांचे सिरियल पण आता यांनी सोडलं नाही. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंचं सिरियल पण, म्हणजे मी आवर्जून एक गोष्ट, थोडासा वेळ जाईल पण खूप महत्वाच्या पद्धतीने समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. नक्कीच सर. आज राज्य या देशावरती आहे, त्याची बीज कुठं रोवली गेली याचा जर आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर 90च्या दशकामध्ये साधारण 85-85च्या नंतर हळूहळू या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काही गोष्टींची क्रांती घडत गेली आणि भारतामध्ये टीव्ही आला. टीव्ही आल्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पहिल्यांदा आला, दूरदर्शन आलं आणि त्या दूरदर्शनच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दूरदर्शनवरनं, म्हणजे आता ते सरकारी यंत्रणेच्या ताब्यात असल्यामुळे काही त्याला रिस्ट्रिक्शन्स होत्या की चांगल्या गोष्टी दाखवल्या जात होत्या आणि त्या दूरदर्शनवरचं काय काय गोष्टी चालू. हळूहळू टीव्ही मध्ये जसे जसे बदल होत गेले त्याच कालखंडात रामायण नावाचं सगळ्यात मोठं पहिलं सिरियल आलं की ज्याला मेगा सिरियल म्हटलं जातं. आता रामायण नावाचं सिरियल का आलं, कशासाठी आलं, याचा जर थोडासा अभ्यास केला, कारण मीमांसा जर आपण केली, तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, जे माझा अनालिसिस आहे, माझा अभ्यास आहे आणि जे माझं मत आहे, कदाचित ते इतरांचं वेगळं असू शकतं. मी या गोष्टीचा अभ्यास केला, मी या गोष्टीचा विचार केला, तर मला एक गोष्ट लक्षात आली की या भारतामध्ये 2 पद्धतीच्या चळवळी चालतात, 2 पद्धतीचे विचार प्रवाह चालतात. एक इथला वैदिक विचार प्रवाह आणि दुसरा इथल्या संत परंपरेचा विचार प्रवाह. इथल्या संत परंपरेच्या विचार प्रवाहामध्ये मग संत नामदेव असतील, संत चोखामेळा असेल, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत बहिणाबाई असतील, संत गाडगे महाराज असतील किंवा सगळ्या संतांना, बसवेश्वर महाराज असतील, इथले आपले गुरुनानक असतील, कबीर असतील, या सगळ्या महापुरुषांना किंवा संतांनी इथल्या मानवतेची भाषा बोलली. त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या विचारातनं, त्यांच्या कलाकृतीतनं मानवतावाद मांडण्याचा प्रयत्न केला आणि जो मानवतावाद इथल्या बुद्धाकडे जाणाऱ्या दिशेकडे कुठल्याही संतांची भूमिका. पण त्याच वेळी इथल्या वैदिक परंपरेनं ही बुद्धाची नाळ तोडून इथला सगळा मानवी समूह कर्मकांडाच्या माध्यमातून, दैववादाच्या माध्यमातून, मनुवादाच्या माध्यमातून हा अंधश्रद्धेकडं, विज्ञानवादाच्या सगळ्या परंपरांना मोडून अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा विचार प्रवाह तयार केला. हे 2 विचार प्रवाह. आता या 2 विचार प्रवाहामधला जो संत परंपरेतला विचार प्रवाह होता, त्या विचार प्रवाहाला त्यांचे आयडॉल होते.
त्यांचे आयडॉल होते. म्हणजे प्रत्येक वारकरी संप्रदायाला त्यांचे आयडॉल आहेत. ती एक वारकरी परंपरा चालू आहे. बौद्ध परंपरेला बुद्ध आहे, चार्वाक आहे, कबीर आहे, फुले आहे, शाहू आहे, बाबासाहेब आंबेडकर यांचा एक चेहरा आहे. शिवाजी महाराजांचा चेहरा आहे. आपल्याकडे आयडॉल्स आहेत. पण इथल्या पुरोगामी चळवळीकडे जसे आयडॉल आहेत तसे इथल्या प्रतिगामी चळवळीकडे आयडॉलच नव्हते. त्यांच्याकडे त्यांची चळवळ, त्यांचं मुवमेंट पुढे घेऊन जाण्यासाठी आयडॉल पाहिजे होता आणि तो आयडॉल त्यांना सापडत नव्हता. त्यांच्याकडे हेगडेवार होते, त्यांच्याकडे त्यांचे ते जे काही RSSचे संघ संचालक जे होते त्यांच्या बेसवरती त्यांची चळवळ पुढे जाणार नव्हती. त्यांच्याकडे सावरकर होते, पण सावरकरांच्या बेसवरती चळवळ पुढे जाणार नव्हती. त्यांच्याकडे टिळक होते, टिळकांच्या लेवलला ती चळवळ पुढे जाणार नव्हती. त्यांच्याकडे फडके होते, फडकेंच्या लेवलला त्यांची चळवळ पुढे जाणारी नव्हती. कारण त्यांचा विचार प्रवाह सीमित होता हे त्यांना माहिती होतं. आणि मग त्यांना त्यांच्या विचार प्रवाहामध्ये जर सगळ्यांना गुंपायचं होतं तर एक आयडॉल निर्माण करणं गरजेचं होता आणि तो आयडॉल त्यांना सापडला रामाच्या मध्ये. आणि त्यांनी पहिलं सिरियल आणलं रामायण. रामायण ही टेस्ट होती, ब्ल्यू प्रिंट ज्याला म्हणून आपण लिटमस टेस्ट होती आणि रामायणाची टेस्ट 100% यशस्वी ठरली. रामायण टीव्हीवरती पहिल्यांदा आल्यानंतर अक्षरशः इथली भारतातली जी जनता आहे ना ती रविवारच्या रामायणाची आतुरतेने वाट बघायची. रविवारी सगळी कामं बाजूला ठेवून अक्षरशः टीव्हीला हार चढवला जायचा, पूजा केली जायची आणि ते रामायण सिरियल बघितलं. आता रामायण सिरियल तुमच्या माझ्या मनावरती एवढं बिंबवलं गेलं की राम नावाचं अस्तित्व हळूहळू निर्माण झालं. रामायण संपलं. रामायण संपल्यानंतर आता पुढे काय, तर मग त्यांनी राम हा विष्णूचा अवतार आहे हे तुमच्या माझ्या मेंदूत टाकल्यानंतर त्यांनी विष्णूचा दुसरा अवतार काढला आणि तो म्हणजे कृष्ण. आणि मग त्यांनी महाभारत सुरू केलं. महाभारतात पण तेच की ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने पांडवांना, कौरवांना आणि एकूणच कृष्णाला ग्लोरिफाय केलं आणि त्यातनं हळूहळू त्या सिरियलनी पण एक सांस्कृतिक पगडा इथल्या भारतीयांच्या मनावर, मेंदूवरती कोरला. ते संपल्यानंतर त्यांनी दुसरं सिरियल काढलं बजरंग बली, हनुमानावरती. हनुमान पण काय करतो तर तो रामाचा भक्त आहे. म्हणजे पहिल्या सिरियलमध्ये राम बिंबवला, त्याच्यानंतर हनुमानाला मानणारा जेवढा आदिवासी आणि बाकीचा सगळा आहे तो सुद्धा रामाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पण सेंटर आयडॉल म्हणून रामाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. लवकुश सिरियल आलं. लवकुश सिरियलने पण काय केलं की ज्या रामाला काळिंबा भासणारी गोष्ट होती की गरोदर बायकोला हाकलून दिली संशयाच्या ह्याच्यावर आणि त्या 2 पोरांमुळे त्या गोष्टीमुळे रामाचं चारित्र्य हनन होत होतं, जे बाबासाहेबांनी रामकृष्णाचं गौड बंगालमध्ये स्पष्टपणे लिहिलंय, ताकदीनं लिहिलंय. ते खोडून काढण्यासाठी मग त्यांनी लवकुश काढलं. लवकुशला पण पुन्हाचे रामायण गाण्यासाठी किंवा कौतुक गाण्यासाठी हे केलं तर ते रामाचंच कौतुक गाणं. तर यांनी काय केलं, एकामागे एक सिरियलची शृंखला चालू केली आणि एक करत सगळे देव त्याच्यामध्ये वापरले. याच्यातनं काय झालं की राम नावाचा एक अस्तित्व या भारतात सुरू झालं. सायमल्टेनियसली त्यांना बाबरी मस्जिदचा मुद्दा तापवायचा होता. त्याच्यासाठी हे करणं त्यांच्या पॅरलल सिस्टीम मधला एक महत्वाचा अजेंडा होता आणि त्यांनी तो मागच्या 20-30 वर्ष 40 वर्ष सातत्यानं राबवलं. आणि म्हणून राम जन्मभूमीचा प्रश्न बिकट होत गेला. त्यांनी प्रचंड प्लॅनफुल करून जे रामाच्या नावावरती लोक बनवली होती, तयार केली होती, त्यांना एक हिंदू टॅग लावला आणि गर्व से कहो हम हिंदू आहे. प्रत्येक सांबाराला वाटलं की मी हिंदू आहे, मातंगाला वाटलं मी हिंदू आहे, इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला मी हिंदू असण्याचा गर्व करून दिला. मी शूद्र असण्याची भावना त्यांची संपवली आणि ती सगळी मंडळी घेऊन त्यांनी बाबरी मस्जिद तोडली. साकेत नावाचं बौद्ध स्थळ जे मस्जिद म्हणून आतापर्यंत वापरलंय हे त्यांना चांगलं माहित होतं आणि त्याचं बौद्ध स्थळ होण्या अगोदर आपण त्याच्यावर राम जन्मभूमीचा दावा करू आणि त्यातनं राम मंदिर उभं राहिलं आणि राम मंदिरातून बीजेपीची सत्ता आज या भारतावरती आली. म्हणजे एका टीव्हीनं, एका सिरियलनं तुमच्या मनावर, मेंदूवरती केलेला परिणाम आज आपण मोदीच्या माध्यमातून आणि इथल्या सगळ्या भाजपच्या माध्यमातून भोगतोय. आज भारतावरती जी GDP घसरण्याची परिस्थिती आली आहे तेव्हा भारत जो कर्जबाजारी झालाय हा त्या रामायण सिरियलचाच एक भाग. तर त्यामुळे हा मीडिया आपल्या ताब्यात असलं पाहिजे. आपल्याला ह्या प्रोपोगंडा आणि या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. याच्यासाठी आपल्या कलाकृती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या पाहिजे. विज्ञानवाद पसरवणाऱ्या कलाकृती या ठिकाणी आल्या पाहिजे. इथल्या समाजाला चांगला विचार देणाऱ्या संत परंपरेच्या कलावंतांचे म्हणजे कलाकृती या ठिकाणी आल्या पाहिजेत.
व्यसनाधीनतेकडून बाहेर काढणाऱ्या कलाकृती या ठिकाणी आल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी काम करणारे जे कलावंत आहेत ते मोठ्या प्रमाणे आहेत, पण मार्केट मात्र इथल्या दैववादी विचारांच्या कलाकृतींनाच दिलं जातं. आणि त्यामुळं पर्यायानं आपले पण कलावंत की मार्केट कशात आहे त्या दिशेने जातात आहे. त्यांना आपल्या विचारांचं मार्केट बनवायचं नाही. आणि आपल्या विचारांचं मार्केट अस्तित्वात असतानाही त्या मार्केटला आपण बाजूला ठेवून, म्हणजे सैराट 125 करोड रुपये कमवू शकत. मार्केटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. चित्रपटाचा दिग्दर्शक आपला, कलावंत आपले, त्याचा लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, तिथले तंत्रज्ञ, तिथलं राबणारा माणूस, तिथं मरणारा माणूस, ते काम करणारा माणूस, ती कलाकृती उभं करणारा सगळा माणूस, सगळा वर्ग आपला. 80% 90% जनता आपली, ज्यांनी ती कलाकृती बनवली. कलाकृती मार्केटमध्ये आली आणि त्या कलाकृतीनं, त्याला बजेट होतं 3.5-4 कोटी रुपयाचं, पण सैराटने कमवले 125 करोड पेक्षा जास्त, अधिक पैसे. एवढे पैसे कमवणारी मराठीतली ती सगळ्यात पहिली कलाकृती आहे. आता एवढा पैसा आल्यानंतर आर्ची करोडपती झाली पाहिजे, परशा करोडपती झाला पाहिजे, संतोष संकत करोडपती झाला पाहिजे, इथला चल्या बाळ्या सगळे करोडपती झाले पाहिजे. आम्ही आहोत तिथंच आहे. नागराज एकटा झालाय करोडपती, पण त्या कलाकृतीच्या माध्यमातून ज्यांनी कमवलं ते अरबोपती झाले. ते कोण होते? ते इथली झी टॉकीज. मग तिथे कोण बसलेत? सानेनेच बसले तो. म्हणजे सैराट यशस्वी कोणी केला? तर प्रेक्षक वर्ग पण आपलाच. सैराट पहिला आठवडा हाऊसफुल झाला, कुणी बघितला? या सगळ्या वाड्या वस्त्यातल्या आंबेडकरी जनतेने पाहिला. आपला सिनेमा, आपला दिग्दर्शक, चला 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 चला. वाड्या वस्त्यांवरती मानवाडा, महारवाडा, आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या झोपडपट्ट्या सगळ्या एकत्रित येऊन स्वतःच्या कुटुंबासहित सिनेमा बघायला जात होते. मित्रमंडळी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा घेऊन जात होते. या सगळ्या दलित बहुजन समाजानं पहिल्या महिन्यामध्ये सैराटला 50 कोटीच्या पुढे ढकललं. आणि त्याच्यानंतर हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला. त्याच्यानंतर 60-70 करोड झाल्यानंतर या भारतातला जो एलिट क्लास आहे, जो IT क्राऊड आहे, किंवा इथला जो अमराठी क्राऊड आहे, की ज्याला सिनेमा बघायचा आहे आणि दुसरा सिनेमाच अवेलेबल नाही सैराट व्यतिरिक्त, एवढं कौतुक चाललंय. नंतर तो क्राऊड बघायला आला आणि नंतरची कमाई सैराटने द्या. म्हणजे सैराट यशस्वी होण्यामागं आमची लोक आहेत, आपली लोक आहेत, मार्केट आमचं आहे, पैसे आम्ही दिलेत, कलाकृती यशस्वी आम्ही केली, पैसे कमवले तुम्ही. आणि तुम्ही कमवलेल्या पैशातून आमची कलाकृती निर्माण नाही करत आहे. तुम्ही कलाकृती काय करताय? तुम्ही देऊळ बंद सारखी कलाकृती करताय. तुम्ही कलाकृती काय करताय? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक सिनेमा करून छत्रपती शिवरायांना, संभाजी महाराजांना त्या धर्मवादाच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे पैसा आमचा कमवताय आणि कलाकृती आणि विचार तुमचा आमच्यावरती दाबवण्याचा किंवा राबवण्याचा प्रयत्न करताय. आणि म्हणून आता कलाकृती पण आमची असेल, कला पण आमची असेल, कलाकार पण आमचे असतील, पण मार्केट पण आमचं असेल, या विचाराने आता काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याची व्यवस्था होऊ शकते, त्याची सिस्टीम आपल्याकडे आहे. आणि त्याची एकच सिस्टीम कशी करता येईल सर? तुम्ही जे म्हणताय चित्रपटसृष्टी उभी करणं, याला दुसरं पर्याय नाही. त्यासाठी बेसिक काय करायला लागेल? म्हणजे चित्रपट सृष्टीत बेसिक काय बदल करावे लागतील की ज्याने आंबेडकरी बौद्ध संस्कृतीला वाव मिळेल? ओके, आता मी तुम्हाला पहिल्यांदा माझ्यापासून सांगतो. मी त्याच्यासाठी, म्हणजे इतरांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं न होता स्वतःचा प्रयत्न काय आहे मी तो सांगतो. आणि नंतर दुसऱ्यांनी काय करावं त्याच्यासाठी पण माझ्याकडे माझ्या दृष्टीने एक स्वतःची एक योजना आहे. मी मागच्या 8-10 वर्ष झालं एका गोष्टीवरती रिसर्च करतोय आणि त्या कलाकृतीवरती काम करतोय. आणि ते म्हणजे नालंदा विश्वविद्यापीठ पुन्हा एकदा या भारतात सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे, याच्यासाठी मी एक मॉडेल तयार करतो. मी भारतामध्ये पुन्हा एकदा, भारतामध्ये म्हणजे पुण्यात चालू आहे माझं, पुण्याच्या जवळच जागा बघण्याचा आणि सगळं एक 500-600 एकरची जागा, तिथं हा प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे. जसं नालंदा विश्वविद्यापीठामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांना एकही रुपया खर्च न करता एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतर संपूर्ण प्रशिक्षण, शिक्षण मोफत दिलं जायचं. त्यांचं राहणं, खाणं, पिणं सगळं मोफत केलं जायचं त्या ठिकाणी. आणि त्यामुळं उच्च दर्जाचे कलावंत, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, पंडित ज्याला म्हणू, म्हणजे ह्या नालंदा विश्वविद्यापीठातून काय काय निर्माण झालं, तर ज्याला आपण आज आयुर्वेद म्हणतोय, ते आयुर्वेद ज्यांनी दिलं ते आयुर्वेदाचार्य
ज्या नालंदातनं उभं झाले, त्या नालंदातनं निर्माण झालेल्या त्या आयुर्वेदाचार्याला यांचा लेबल लावलं आणि स्वतःच्या ह्याच्यामध्ये घेतलं आणि धन्वंतरी करून त्या योगासनं ज्याला म्हणून योगा म्हणून मेडिटेशन म्हणून याच्यासारखी सगळ्यात मोठी जी धरोहर आहे बौद्ध संस्कृतीची ती तिथून आली. ती सुद्धा यांनी यांच्या साधू संतांच्या आणि त्या भोंदूंच्या नादाला लावून त्यात पण शिरकाव केलेला आहे. अश्वघोष नावाचा पहिला नाटक करणारा या भारतातला, ज्यांनी शिल्पकला नाटकाचं उगम या भारतामध्ये केला, तो ह्याच नालंदा विश्वविद्यापीठातून आलेला एक आंबेडकर बौद्ध अनुयायी जीवक, ज्यानं खऱ्या अर्थानं आयुर्वेदाची निर्मिती केली सगळी. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या पुन्हा एकदा जर आपल्याला या भारतात रुजू करायच्या असेल तर आपल्याला नालंदा विश्वविद्यापीठाचं मॉडेल पुन्हा एकदा उभं करावं. आपल्याला आपल्या स्वतःचे चॅनल्स उभे करावे लागतील. आपल्याला आपल्या स्वतःचं, जसं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जसं आहे, तसं नालंदा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया केलं पाहिजे. आपल्याला FTI सारखं NFTI तयार केलं पाहिजे, ज्यातनं आपल्या विचारांचे कलावंत येतील, शिकतील, त्याच विचारांच्या कलाकृती बनवतील आणि या आयुष्यामध्ये यशस्वी पण होतील. तिथे आपले चॅनल्स असतील, तिथे आपले प्रोडक्शन हाऊस असतील, तिथे आपले मीडिया हाऊस असतील, तिथे आपले VFX स्टुडिओ असतील, तिथे आपले एडिटिंगचे स्टुडिओ असतील, तिथे आपले साऊंड रेकॉर्डिंगचे स्टुडिओ असतील, तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात फिल्म सिटी असेल, ज्याचं नाव बुद्धा फिल्म सिटी असेल. जसं हैदराबाद फिल्म सिटी आहे, गोरेगाव फिल्म सिटी आहे, ND स्टुडिओ आहे, तसा आपला बुद्धा स्टुडिओ तयार होईल, बुद्धा फिल्म सिटी तयार होईल, बुद्धा लाईव्ह सिटी तयार होईल आणि याच्यातनं पर्यटन पण होईल आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण प्रशिक्षण पण होईल आणि एक प्रचंड मोठा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी उभा राहील. तर त्याचं विजन घेऊन मी गेली 8-10 वर्ष काम करतोय. त्याचं मॉडेल तयार आहे माझ्याकडे, सगळं तयार आहे. मी आता माणसं शोधतोय की ते प्रत्यक्षात राबवण्यासाठी जो पैसा लागणार आहे, जी जागा लागणार आहे, ते जर उपलब्ध करू शकलो तर कदाचित बाबासाहेबांच्या नंतर खरं तर आपण स्ट्रक्चरवरती काम नाही केलं. बाबासाहेब होते तोपर्यंत आपण बाबासाहेबांनी आपल्याला सिद्धार्थ कॉलेज दिलं, मिलिंद कॉलेज दिलं, बाबासाहेबांनी आपल्याला संस्था दिल्या, स्ट्रक्चर दिलं, बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा दिली, समता सैनिक दल दिलं, खुल्या पत्रावरचा रिपब्लिकन पक्ष दिला, बाबासाहेबांनी आपल्याला प्रबुद्ध भारत पासून सगळे जे मुखपत्र वृत्तपत्र होती त्याची परंपरा दिली. बाबासाहेबांनी रायटिंग अँड स्पीचेस मध्ये त्यांच्या आयुष्यातलं लिखाण एवढं मोठ्या लेवलला करून ठेवलंय. बाबासाहेबांनी त्यांची जी साहित्यकृती तयार करून दिली, त्यातनं एक मार्ग आपल्याला दिले, एवढं सगळं दिलंय. तर बाबासाहेबांनी एक स्ट्रक्चर तयार करून दिलंय. आपल्या समाजाला ते स्ट्रक्चर सुद्धा टिकवता येईना. स्ट्रक्चरल काम आपल्याकडे काहीच होत नाही. चळवळी आपण चळवळ टिकवण्यासाठी करतोय. रस्त्यावरची आंदोलनं आणि या सगळ्या गोष्टी ह्या गरजेच्या आहेत, पण त्या चळवळीपुरतं त्या पिढीपुरतं मर्यादित आहे. पण जर तुम्ही एखादं विद्यापीठ काढलं तर ते पुढच्या 20-25 पिढ्यांपुढे पुरणार आहे. जर तुम्ही स्वतःचं चॅनल काढलं ते पुढच्या पिढीला गतिमान करणार आहे. जर तुम्ही तुमचं स्वतःच्या शिक्षण संस्था निर्माण केल्या त्या पुढच्या पिढीला गतिमान करणार आहे. जर तुम्ही तुमचे उद्योग समूह मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या केल्या त्या पुढच्या पिढीला उभ्या करणाऱ्या आहेत. तुम्ही फक्त रस्त्यावरची चळवळ आणि आंदोलन करून चळवळ पुढे जाणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर उभं करावं लागेल. ते स्ट्रक्चर ज्या दिवशी तुम्ही उभं कराल ना, त्या दिवशी आंबेडकरी चळवळ जिवंत राहील. आज बौद्ध संस्कृती त्या स्ट्रक्चरमुळे जिवंत राहिली. जर ते स्ट्रक्चर नसतं आणि सम्राट अशोकाने फक्त बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला असता तर कदाचित आज बौद्ध धर्माचं नाम शेष म्हणजे ते संपला असता. पण सम्राट अशोकानं लेण्या आणि स्तूप उभ्या केल्या, त्याच्या माध्यमातून शिलालेख लिहून ठेवले आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्याला कळलं की या भारतातली प्राकृतिक पहिली भाषा पाली आहे. हडप्पा मोहेंजोदडो जी संस्कृती आहे, सिंधू घाटीची संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये सुद्धा बौद्ध प्रतीकांची चिन्ह सापडलेली आहेत. हे आपल्याला फक्त त्या कलाकृतींमुळे कळालं. तर आपल्याला आपलं स्ट्रक्चर उभं करावं लागेल, जे स्ट्रक्चर मोडण्याचं काम इथल्या मनुवाद्यांनी कायमस्वरूपी केलेले. ज्या ज्या मूर्त्या फोडल्या त्या मूर्त्या पुन्हा उभा करा. जे स्ट्रक्चर फोडलं, ज्या ज्या लेण्या तोडल्या, ज्या ज्या लेण्या विद्रूप केल्या, ज्या ज्या लेण्यांचं विद्रुपीकरण करून त्याचं मंदिरांमध्ये रूपांतर केलं, ते पुन्हा उभं केलं पाहिजे. ते वैभव उभं केलं तर त्यातनं एक उद्योग व्यवसाय तयार होतो आणि पुढच्या पिढीला चालना देणारा एक काय म्हणतात विचार प्रवाह त्यातनं सुरुवात होतो. आणि त्यामुळे त्या स्ट्रक्चरवरती काम होणं खूप गरजेचं आहे. ते स्ट्रक्चर आपण नालंदाच्या मॉडेल प्रमाणे आणखीन एक मॉडेल, ज्याची माझ्याकडे जर कोणी आला तर मी माझ्याकडे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सगळा तो कसा उभा राहील इथपर्यंत, त्याला किती काळ लागेल, किती पैसा लागेल,
कशा पद्धतीने उभं करायचं, त्या विद्यार्थ्यांना काय शिकवलं जाईल, त्याचे प्राध्यापक कोण असतील, त्याचं मॉडेल काय असेल, त्याचा सिलेबस काय असेल, इथपासून सगळ्या गोष्टींची तयारी मागच्या 10 वर्षापासून मी करतोय आणि ती माझ्याकडे आहे. माझ्याकडनं अनेक लोकांकडे अशा संकल्पना आहेत आणि आपल्याकडे तेवढ्या ताकदीचे कलाकार आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, फिल्म मेकर्स आहेत. हे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आपलं फाटाफूट त्या राजकारणामुळे जर झाली असेल, हा आठवले गटाचा, हा बाळासाहेबांच्या गटाचा, हा अमुक गटाचा, हा भाजपचा, हा बसपचा, हा इकडचा, हा तिकडचा, याच्याही पेक्षा आपण आंबेडकरी आहोत ह्या एका वाक्यावरती जर आपण सत्य जर चिकित्सक बुद्धीनं पाहिलं आणि आपण एकत्रित आलो तर कदाचित आपला विकास होऊ शकतो. अदरवाईज आपण खूप दुभंगलेलो आहोत, विभागलेलो आहोत. या विभागलेल्या ह्याच्यात आपण कधी जिंकू शकणार नाही. आज ते त्यांच्या तुटलेल्या जातींना सुद्धा एकत्र हिंदू या एका शब्दावरती एकत्र आणतात आहे. आणि आपण या बौद्ध संस्कृतीत बौद्ध म्हणून सुद्धा वेगवेगळ्या विभागात विभागले गेले. ही खूप शोकांतिका आहे. या गोष्टीचं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण हे आत्मपरीक्षण कुणी कुणी केलं पाहिजे? आपल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, आपल्या विचारवंतांनी केलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी केलं पाहिजे, आपल्या सगळ्या तरुण पिढीने, म्हणजे आपली जी प्रोडक्टिव्ह स्ट्रेंथ आहे ना ती यंगस्टर्स आहे, तरुण पिढी आहे. आणि ही तरुण पिढी फक्त म्हणजे बाबासाहेब म्हटले की जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा, या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. आणि सगळ्यांना वाटतं की शासनकर्ती जमात म्हणजे राजकारणात जायचं. तर बाबासाहेबांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली. बाबासाहेब कलाकार होते हे आपण कधी सांगणार. बाबासाहेब व्हायलिन वाजवायचे, बाबासाहेब तबला तिथे, बाबासाहेब शिल्प काढायचे, बाबासाहेब साहित्यिक होते. बाबासाहेबांनी इतकं प्रभावी दर्जेदार साहित्य या देशातल्या कुठल्या साहित्यिकाने निर्माण नाही केलं. बाबासाहेब वक्ते होते, बाबासाहेब इकॉनॉमिस्ट होते. जगातला सगळ्यात मोठा इकॉनॉमिस्ट आमचा बाप आहे, तरी सुद्धा इकॉनॉमीचा ई सुद्धा आम्ही शिकत नाही. ही आपली शोधणी. आणि आपण राजकारणात चाललोय, आंधळेपणे राजकारण करतोय आणि त्यामुळे समाजाचं प्रचंड मोठं नुकसान होतंय. बाबासाहेब म्हणले जा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा, आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत ना त्या त्या क्षेत्रातले शासनकर्ते बना. तुम्ही डॉक्टर आहात तर डॉक्टर तिथले शासनकर्ते बना. त्यातलं टॉपमोस्ट असणारं सगळ्यात उच्च पदस्थ तुम्ही कसे व्हाल याच्याकडे बघा. तुम्ही वकील आहात तर तुम्ही त्या क्षेत्रातले उच्च स्थान निर्माण करा. तुम्ही कलावंत आहात तर सगळ्यात मोठे चित्रकार बना, सर्वात मोठे फिल्म मेकर बना. तुम्ही त्या त्या क्षेत्रातलं एक उच्च स्थान अर्जित करा आणि मग आपल्या इतर बांधवांना हात देऊन पुढे घ्या, त्यांना सोबत घ्या. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. या देशावरती शासन म्हणजे बाबासाहेबांची दोनच स्वप्न, जी जर आपण पूर्ण करू शकलो नाही आपल्या हयातीत तर आपला जन्म किड्या मुंग्यांसारखा आहे असं मी मानतो. बाबासाहेबांचं वाक्य आहे की जर तुम्हाला किड्या मुंग्यांसारखं हीन आयुष्य जगायचं असेल तर आपल्या आईच्या गर्भातच मेलेलं बरं. म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या गर्भातच मारा. तुम्ही या मानव जन्मात आलात ना, तर एवढं कर्तृत्व तुमच्याकडे सिद्ध करण्याची ताकद आहे, ती ताकद तुम्ही वाया का घालवता? आणि म्हणून बाबासाहेबांना जर आपण बाप मानत असू ना, त्यांची प्रेरणा घेऊन जर जगत असू ना, तर किड्या मुंग्यांसारखं जगणं विचार करणं सोडून दिलं पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात आहोत ना त्या क्षेत्रातले टॉपमोस्ट झालं पाहिजे. हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं विचारांना आदरांजली आहे. आणि बाबासाहेबांची दोनच स्वप्न आहेत. ये लोकी बौद्ध धर्माची स्थापना करणं म्हणजेच भारत बौद्धमय करणं आणि या देशाची शासनकर्ती जमात बनणं. ही दोन स्वप्न आपण साकार करू शकत नाही. बाबासाहेबांनी स्वतःची मुलं, स्वतःचं कुटुंब, स्वतःचं अस्तित्व सगळं पणाला लावलं आणि या समाजाला उभं करण्यासाठी दिवस रात्र एकत्र केला. आपण साधं त्यांच्या नातवाला निवडून आणू शकत नाही. ही किती वाईट शोकांतिका. म्हणजे बाबासाहेबांच्या घराण्याला, त्यांच्या रक्ताला, त्यांच्या विचाराला सुद्धा विरोध करण्याची कुचट बुद्धी आपल्या मनातनं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण या देशावरती शासन करू शकणार नाही. ती ताकद बाळासाहेब आंबेडकरांमध्येच आहे की ते इथल्या मोदीची कॉलर पकडू शकतो. ही कुठल्या आठवले पटवले मध्ये नाही. ही ताकद बाळासाहेबांमध्ये आहे आणि ती ज्या दिवशी चळवळ स्वीकारेल त्या दिवशी या भारतातला सांस्कृतिक पण धोरण मिळेल, राजकीय धोरण मिळेल, धार्मिक धोरण, सगळ्या पद्धतीचं धोरण मिळेल. कारण तेवढा चारित्र्य संपन्न असणारा नेता हा चळवळीला असून सुद्धा त्याला स्वीकारलं जात नाही. बाबासाहेबांचं प्रत्येक ज्या नेत्यामध्ये आहे, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं विचार करणं, त्यांचं असणं दिसणं सगळं काही, एवढंच तर त्यांची कृती सुद्धा बाबासाहेबांनी इतकीच प्रामाणिक आणि समाजाला पुढे घेऊन जाणारी. त्या नेत्याला स्वीकारणं म्हणजे आंबेडकरी चळवळीला स्वीकारणं. जर बाबासाहेबांचे उपकार आपण मानत असू आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातली गद्दारी करत असू तर बाबासाहेबांना बाप म्हणून घेण्यात आणि नेत्या म्हणून घेण्यात काय अर्थ आहे? अशा पद्धतीच्या आता
जर अशा पद्धतीचं मोठं सेंटर जर झालं ना, तर जी तरुण पिढी आहे आणि जी आता आहे ना 40 वर्ष वयोगटाच्या नंतरच्या लोकांवरती काम करणं सोडून दिलं पाहिजे. तुमचं काम सुरू झालं पाहिजे 5 वर्ष ते 15 वर्ष असणाऱ्या शालेय वयातल्या मुलांवरती सगळ्यात पहिल्यांदा. तिथं त्यांचा विचार पक्का केला पाहिजे आणि मग वय वर्ष 16 ते वय वर्ष 35-30च्या आतली जी लोक आहेत ना, त्यांच्यावरती ज्या विचार प्रवाहाला तयार केलंय त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काम केलं पाहिजे. तर ही पिढी पुढे जाईल, तर हा भारत बौद्धमय आणि भारत बौद्धमय करण्यासाठी एकच गोष्ट प्रमाणबद्ध मी मानतो, ती म्हणजे भारतातल्या बौद्धांची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि वैचारिक प्रगती ज्या दिवशी झालेली दिसेल, त्या दिवशी इतर समाजातला माणूस म्हणेल, यार मी इकडे खितपत पडलोय, या बौद्धांनी प्रगती करून पुढे गेला. आपली प्रगती ज्या दिवशी झाली, त्या दिवशी भारत बौद्धमय होण्याच्या दिशेने चालला. आपली हा अवस्था आपण भिकाऱ्यासारखी केली, तर भारत बौद्धमय होणार नाही. एवढा मोठा विचार प्रवाह मेंदूत घ्यायचा आहे आणि तो विचार प्रवाह मेंदूत घेताना सडलेल्या मेंदूंना वाईट विचार जर बाहेर टाकायचे नसतील तर काहीच नाही. तुम्हाला परिपूर्ण बौद्ध व्हावं लागेल. तुमचं आचरण बघूनच लोक बौद्ध होणार आणि म्हणून बौद्ध होण्याची प्रक्रिया स्वतःतल्या प्रगतीमध्ये असली पाहिजे आणि याचा सगळ्यातला मोठा राजमार्ग हा कल्चरल माध्यमातून जातो, सांस्कृतिक क्षेत्रातून जातो. तुमचं कल्चर कसं आहे, तुमचं राहणं कसं आहे, तुमचं वागणं कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे, तुमची संस्कृती कशी आहे, हे इतर समाज बघत असतो आणि तो त्याचं अनुकरण करायचं का नाही हे ठरवतो. आणि त्यामुळं आपल्या स्वतःची पर्यायी चित्रपटसृष्टी, सांस्कृतिक दृष्टी असणारं एक काहीतरी व्हिजन तयार करून एक स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे, तर आपण पुढे जाऊ. बरोबर सर. तुम्ही कला आणि साहित्याचा वापर करून एक राजकीय पक्ष कसा या देशावर हुकुमशाही राबवतोय हे अतिशय सविस्तर, अगदी रामायण कसं सुरू झालं तिथपासून मोदींनी कसा देशावर कब्जा केला इथपर्यंत समजावून सांगितलं आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणजे प्रतिक्रांतीसाठी त्यांनी साहित्य आणि कलेचाच वापर केलाय. तर त्याला त्याच्यावरती परत आपल्याला क्रांती करायची असेल तर साहित्य आणि कलेतूनच आपल्याला करता येईल. हे तुम्ही बरोबर. अतिशय परखडपणे, अतिशय सविस्तरपणे आणि अतिशय सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. सर तुम्ही आलात, आमच्या दर्शकांना अतिशय महत्वाची माहिती दिली. आंबेडकरी चळवळ कला साहित्यात किती महत्वाची भूमिका बजावू शकते, कला साहित्याची ताकद काय आहे हे आपल्या दर्शकांना आज या मुलाखतीतून निश्चितपणे कळले असेल. तुम्ही आलात सर, दर्शकांना आमच्या वेळ दिलात त्याबद्दल चॅनल कडून मी तुमचे आभार मानतो. मी तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही या पद्धतीने माझे विचार व्यक्त करण्यासाठी तुमचं हे व्यासपीठ या करून दिलं. व्यासपीठ हा शब्द चुकीचा आहे. तुमचा विचार मंच मला खुला करून दिला आणि मला तुमच्या चॅनलला विशेष शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. तुम्हाला विशेष शुभेच्छा द्याव्याशा वाटतात कारण तुम्ही जे काम करताय हेच काम येणारी पिढी बघणार आहे. आजची मुलाखत ही पुढची 100 वर्ष 200 वर्ष असेल, तर त्यामुळं हे तुमचं डॉक्युमेंटेशन जे आहे हे करणारी पिढी निर्माण केली पाहिजे. कारण येणारा काळ हा लोक पुस्तकांमध्ये नाही, तो गुगलवरतीच सर्च करणार आहे आणि ती गुगलचा प्रेझेन्स, गुगलवरचं अस्तित्व हे तुम्ही तुमच्या माध्यमातून निर्माण करताय. तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. माझे विचार तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल मी खूप खूप तुमचा आभार मानतो आणि तुमच्या माध्यमातून एक आव्हान करतो समाजाला आणि समाजातल्या तरुणांना की मित्र हो, ज्या आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांमध्ये कलागुण आहेत आणि तो पुढे जाऊन या कला क्षेत्रात चांगलं काम करू शकतो, त्यांना आणि ज्या मुलांना असं वाटतं की आपल्यात कलागुण आहे ना आपल्याला या क्षेत्रात येऊन काहीतरी करायचंय, त्यांना मी आवर्जून एक गोष्ट सांगेन की तुमच्यातले कलागुण दाबून ठेवू नका. कारण तुमचे कलागुण तुम्हालाच फक्त पुढे घेऊन जात नाही, तर तुमच्या बरोबर तुमच्या विचारांना आणि तुमच्या विचारांबरोबर तुमच्या समाजाला घेऊन पुढे जातात. तुम्ही जर इंजिनियर झालात तर फक्त इंजिनिअरिंग करत बसाल, पण तुम्ही कलावंत झालाल तर हा समाज परिवर्तनाचा गाडा तुमच्या कलेबरोबर पुढे घेऊन जाऊ शकाल. तर त्यामुळं या क्षेत्रात जर येऊन तुम्हाला काय करायचं असेल तर निश्चित माझ्याशी संपर्क साधा. मला जे जे शक्य आहे ते मी तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करीन. मी जे करतोय माझ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, माझ्या ज्या ज्या कामाच्या माध्यमातून मला जे जे करता येईल ते इथलं सांस्कृतिक धोरण कसं तयार होईल, आपल्या सांस्कृतिक वैचारिक वार्ता कसा निर्माण होईल याच्यासाठीचा प्रयत्न मी करतो. या प्रयत्नात तुमची मला मदत लागणारच आहे, पण तुम्हाला माझी काही मदत लागली तर निश्चित मला संपर्क करा. धन्यवाद. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र, जय संविधान. जय हिंद.